अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर, अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना मात्र टळली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत घडामोडींना वेग, दोन्ही पक्ष एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांचं कुटुंब शरद पवारांसोबत करणार चर्चा, 2 दिवसात मोठा निर्णय होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांनी घेतल्या होत्या 14 बैठका। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी होणार होती घोषणा। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती। तर अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, मंत्री झिरवाळांची ही मागणी। अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता। अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प। अजितदादांच्या आठवणीनं इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर भाऊक, कार्यकर्त्याला इतका जीव लावणारा नेता कधीच पाहिला नाही, हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर। अकोला महानगरपालिकेमध्ये पूर्णतः भाजपची सत्ता, महापौरपदी शारदा खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड। अकोल्यामध्ये भाजपनं पुन्हा एकदा राखली सत्ता। अकोला महापौरपदाच्या निवडीनंतर महापालिकेतच रडा, काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांना भिडले, काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमचा आरोप। मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालयाला मुकावं लागण्याची शक्यता, भाजप शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी होणार, एकत्र गटनोंदणीमुळे पालिका मुख्यालयात केवळ भाजपला कार्यालय। पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार, 4 वर्षांनी प्रशासक राज संपणार, बहुमत असल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार।